सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांची तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांनी वाढ. मध्यमवर्गीयांच्या महागाईत आता गॅस दराचाही भडका. पुण्यात आणखी 3 झिका रुग्णांची नोंद. रुग्णांची संख्या 12वर. नोंद झालेल्या 3ही गर्भवती महिला. पुण्याच्या प्रतिष्ठित ILS कॉलेजमध्ये जातीयवाद आहे का, शोध घेण्याचे सरकारला आदेश. ILSच्या 118हून अधिक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी लिहिलं पत्र. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आज सर्वपक्षीय बैठक. विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात होणार चर्चा. कामकाजाचा 1 दिवस वाढवण्याची होणार मागणी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता. शरद पवार गटाला देणगी स्वीकारण्याची अधिकृत परवानगी. आयोगाच्या निर्णयाने शरद पवारांना मोठा दिलासा. मुंबईसह कोकणात आजही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. विदर्भासाठी येलो अलर्ट जारी. मराठवाड्यातही पावसाचा IMDचा अंदाज. मुंबईसह पुणे कोकणातही शाळा कॉलेजेसना आजही सुट्टी. पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. नाशिक बाजार समितीत आवक घटल्यानं भाजीपाल्यांचे दर गगनाला. भाजीपाल्यांसह फळभाज्याही महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं. जम्मूत अतिरेक्यांच्या सापळ्यात 5 जवान शहीद. एका पोलिसाचाही समावेश. कठुआ जिल्ह्यातील घटना. पंतप्रधान मोदींसाठी पुतीनकडून प्रायव्हेट भोजनाचं आयोजन. शिखर बैठकीत आर्थिक मुद्द्यांवर चर्चा. रशियन आर्मीतल्या भारतीयांचा मुद्दाही केंद्रस्थानी.